श्री स्वामी समर्थ. समर्थ आपल्याला विचार सांगतात. समर्थ म्हणतात की सत्याने आणि कष्टाने कमवलेला पैसा तुम्हाला समाधान देतो. सत्याने आणि कष्टाने कमवलेला पैसा तुम्हाला समाधान देतो आणि मन समाधान असेल तर गुरूंच्या सेवेत ते रमतं आणि मन आपलं समाधान असेल तर गुरूंच्या सेवेत रमतं. म्हणून समर्थ म्हणतात की कष्टाने आणि सत्यानेच पैसा कमवा असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. समर्थ म्हणतात की एक गोष्ट माणसाने कायम लक्षात ठेवावी. समर्थ म्हणतात की एक गोष्ट माणसाने कायम लक्षात ठेवावी. उंच उडण्यासाठी पंखांची गरज फक्त पक्ष्यांना लागते. उंच उडण्यासाठी पंखांची गरज फक्त पक्ष्यांना लागते. माणूस जेवढे जमिनीवर राहील तेवढं त्याच्या प्रगतीची झेप जास्त उंच जाईल. माणूस जेवढं जमिनीवर राहील तेवढं त्याच्या प्रगतीची झेप जास्त उंच जाईल, अशी गुरुचरित्राची शिकवण आहे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. समर्थ म्हणतात की वाईट विचारांचा आणि वाईट चारित्र्याचा आणि वाईट स्वभाव याचा आणि विषयांचा उपवास करा, म्हणजे राग, द्वेष, मत्सर, तिरस्कार, कारण हे विषयच आपल्याला अधोगतीला नेतात असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. समर्थ म्हणतात की कोणी विचारलं की आयुष्यात येऊन काय कमवलं. समर्थ म्हणतात की कोणी विचारलं की आयुष्यात येऊन काय कमवलं तर त्यांना सांगा की आम्ही आयुष्यात येऊन स्वामींची सेवा केली, नामस्मरण केलं आणि स्वामींच्या सेवेत आम्ही आमचं आयुष्य घालवलं असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. समर्थ म्हणतात की राग आल्यावर थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं थांबलं. राग आल्यावर थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं थांबून नमलं तर जीवनाच्या बऱ्याच समस्या दूर होतात असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. समर्थ म्हणतात की गुरुचरित्रातून आपल्याला ही शिकवण मिळते. समर्थ म्हणतात की गुरुचरित्रातून आपल्याला ही शिकवण मिळते की आयुष्यात हजारो माणसं भेटतात. आयुष्यात हजारो माणसे भेटतात, पण हजारो चुका माफ करणारे आई वडील पुन्हा भेटत नाहीत. पण हजारो चुका माफ करणारे आई वडील पुन्हा भेटत नाहीत. म्हणून आई वडिलांना जपा, त्यांना कधीही दुःख देऊ नका आणि त्यांची सेवा करा असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. समर्थ म्हणतात की जो श्रद्धेने माझ्याकडे 4 पाऊल टाकतो. समर्थ म्हणतात की जो श्रद्धेने माझ्याकडे 4 पाऊल टाकतो त्यांच्याकडे मी 100 पावले चालून येतो. त्यांच्याकडे मी 100 पावले चालून येतो. विश्वासाच्या वाटेवरती माझा भक्त विश्वासाच्या वाटेवरती माझा भक्त असेल तर मी त्याला कधीही एकटे पडू देणार नाही. विश्वासाच्या वाटेवर माझा भक्त असेल तर मी त्याला कधीही एकटे पडू देणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात की जो श्रद्धेने माझ्याकडे 4 पाऊल टाकतो त्याच्याकडे मी 100 पाऊल टाकतो असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. समर्थ म्हणतात की जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो. जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही. हीच नियती आहे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. समर्थ म्हणतात की माणसाला दुसऱ्याची वाट लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे त्याला कळतसुद्धा नाही. स्वतःची वाट केव्हा लागते हे त्याला कळतसुद्धा नाही. म्हणून समर्थ म्हणतात की दुसऱ्याची वाट लावण्याआधी स्वतःच चांगल्या वाटेला लागा. म्हणून समर्थ म्हणतात की दुसऱ्याची वाट लावण्याआधी स्वतःच चांगल्या वाटेला लागा. कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचं कार्य करा. कोणाची वाट लावण्यापेक्षा त्यांना वाट दाखवण्याचे कार्य करा असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. समर्थ म्हणतात की माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो. माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो, तर तो त्याच्या विचारावरून ठरत असतो. म्हणून समर्थ म्हणतात की धर्म कोणताही असो चांगला माणूस बना, कारण शेवटी हिशोब कर्माचाच होतो. चांगला माणूस बना, कारण शेवटी हिशोब कर्माचाच होतो असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. समर्थ म्हणतात की बोलता तर सगळ्यांनाच येतं. समर्थ म्हणतात की बोलता तर सगळ्यांनाच येतं, कोणाचं ऐश्वर्य बोलतं तर कोणाचा हेतू बोलतो. बोलता तर सगळ्यांनाच येतं, कोणाचं ऐश्वर्य बोलतं तर कोणाचा हेतू बोलतो.
कोणाची वेळ बोलते तर कोणाची परिस्थिती बोलते, कोणाची वेळ बोलते तर कोणाची परिस्थिती बोलते. पण समर्थ म्हणतात की एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, परमेश्वरासमोर फक्त तुमचे कर्म बोलतात. परमेश्वरासमोर फक्त तुमचे कर्म बोलतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की कर्म हे उत्तमाचे करा, असं समर्थांनी आपल्याला इथे समजावून सांगितलं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.